तर राज्यसभेच्या कामकाजाकडे लक्ष असेल। पुढची बातमी पाहूया। उल्हासनगर महानगरपालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चर्चेत आहे। बातमी आहे एका अभ्यास दौऱ्याची आणि एका सहलीची। नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी थेट गुवाहाटी इथे 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं आणि या दौऱ्यासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीतून 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती। 76 नगरसेवकांचा प्रवास भत्त्याचा खर्च महापालिकेने उचलला। या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती। अनेक नगरसेवकांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना देखील सहल घडवून आणली। 22 ते 26 जुलै दरम्यान विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे, मात्र विरोधी पक्षातील नगरसेवकांनी या सहलीकडे पाठ फिरवली होती। दरम्यान नगरसेवकांच्या या दौऱ्यानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत आणि शहराच्या विकासात प्रत्यक्ष किती बदल दिसतो याकडे आता उल्हासनगरवासियांचं लक्ष असणार आहे। राज्यामध्ये अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावं